नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात आरक्षणाच्यासाठी मनोज जरांगेंची चाललेली लढाई ही 20 जानेवारीच्या आंदोलनाच्या दृष्टीनं आणि मुंबईला येणाऱ्या दिंडीच्या दृष्टीनं हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत असतानाच मुंबईच्या कोकण पट्ट्यामध्ये येते। त्या कोकण पट्ट्यातल्या मराठ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कोकणातले मराठे काही कुणबी व्हायला तयार नाहीत। सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा या मुद्द्याला त्यांचं समर्थन सुद्धा नाहीये आणि यामुळे केवळ आणि केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही तर आता कोकणातला मराठा सुद्धा मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये स्पष्टपणे भूमिका घेताना दिसतोय। मुंबईमध्ये रविवारी या संदर्भातलं आंदोलन सुद्धा करण्यात आलं आणि या निमित्तानं कोकणातले मराठे एकत्र आले। एकत्र येऊन त्यांनी आपली भूमिका मांडली आणि भूमिका मांडत तार्किकदृष्ट्या सांगण्याचा प्रयत्न केला की कोकणातल्या मराठ्यांना कुणबी का व्हायचं नाहीये। कोकणपट्टी ही मलाबार कोस्ट म्हणून ही ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातून सुरू होऊन केरळपर्यंत पोहोचते। पण आता आरक्षणापुरता विचार जर करायचा असेल तर महाराष्ट्रातल्या कोकणपट्टीतला मराठा हा स्वतःचं वेगळं स्वतंत्र अस्तित्व बाळगत आलाय, दाखवत सुद्धा आलेला आहे। आणि त्याच्या पलीकडे जाऊन या मराठ्यांनी अर्थात कोकणातल्या मराठ्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या आणि वर्तमानातल्या सुद्धा अनेक घटनांमध्ये स्वतःचा अभिमान जागता ठेवलेला आहे। असं असताना हे सगळे कोकणातले मराठे आपण कुणबी होणार नाही असं जरांगेंना ठामपणे सांगू पाहतायत। त्यांची तर्कच सिद्धीत आणि तर्काच्या आधारे दिली जाणारी उत्तरं काय आहेत या अनुषंगाने आजच्या चर्चेत आपण लक्षवेधीत विविध मान्यवरांना निमंत्रित केलंय। त्या अनुषंगाने चर्चा पुढे नेण्यासाठी कोण आपल्या सोबत आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये राजन घाग आहेत। राजन घाग हे कोकणी मराठ्यांचे नेता आहेत। क्षत्रिय मराठा समाज या नावाने ते संघटनाही चालवतात। आपल्या सोबत या चर्चेमध्ये डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील आहेत। ते जरांगेंचे कट्टर समर्थक या नात्याने परिचित आहेत आणि आपल्या या चर्चेत तेजस्विनी चव्हाण आहेत। तेजस्विनी चव्हाण या जरांगेंच्या भूमिकांचं सातत्याने विश्लेषण करतायत। जे मुद्दे पटत नाहीत त्या मुद्द्यांवर त्या अधिकाधिक स्पष्टपणे आणि समाजातली एक भगिनी या नात्यानं स्पष्ट थेट भूमिका मांडत असतात। चर्चेत सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात। मला पटकन सगळ्यांना एक छोटीशी विनंती आधी करायची आहे, ती अशी की आपण प्रत्येकानं आपलं बोलणं सुरू करण्यापूर्वी तुमचा माईक सुरू आहे की नाही एवढं मात्र पहा आणि आपलं बोलणं करत असताना कृपया स्थिर कॅमेऱ्यात बघून उत्तर द्या। चर्चेसाठी पटकन राजन घाग आपल्यापर्यंत पोहोचतोय। माझा आवाज आणि माझी प्रस्तावना आपल्यापर्यंत पोहोचली असेल। मला विचारायचं आहे की ज्या वेळेला जरांगे असं म्हणतात की मराठे कुणबी झाले तर त्यांना आरक्षण मिळेल, अडचण काय आहे तुम्हाला? तुम्हाला कोकणी मराठ्यांना कुणबी का व्हायचं नाहीये? कुणबी झालात तर तुम्हाला आत्ताच्याच घडीला पटकन आरक्षण मिळून जाईल। जर मुळात मराठ्यांची आरक्षणाची लढाई आहे तर कुणबी होऊन आरक्षण मिळवायला अडचण काय? कोकणी मराठ्यांना कुणबी का व्हायचं नाहीये? नमस्कार, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बिलकुल, अतिशय नीट आणि स्पष्टपणे येतोय, बोला आपण। नमस्कार। सर्वात प्रथम आज पहिल्यांदाच तुमच्या चॅनलवर आलो आणि आम्हाला ही आमची बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल जय महाराष्ट्र आणि काते साहेब तुमचं मनापासून मी आभार मानतो। धन्यवाद। मुळात ही लढाई काय आहे मराठा आरक्षणाची लक्षात घ्या। मी पहिल्यापासून मी आता ही मराठ्यांना आरक्षण मराठाच हवं हे आज मी बोलत नाहीये। माझे काही महिन्यापूर्वीचे त्याच्यापूर्वी व्हिडिओ आहेत, काही आहेत। 40 वर्षापासूनची ही जी लढाई आहे, मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, आज तुम्ही वृत्तपत्र चॅनलचं मोठं नाव आहे, 40 वर्षापासून कुठल्याही पक्षाने आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊच हे सांगताना ते कुणबी म्हणून देऊ हे सांगितलं होतं का? कधीच नव्हतं। मराठा म्हणून द्यायचं हे त्यांचं ठरलं होतं, बरोबर आहे। आता ही पळवाट किंवा ही मधली वाट अशी का निघते तर तुम्ही बघा, प्रत्येक बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की जरांगेंनी जे पहिलं आंदोलन केलं होतं ते हैदराबाद निजाम संस्थानात जे लोक गेले होते त्यांच्यासाठी ते त्यांनी मागितलं होतं। बिलकुल, मुख्यमंत्री गेले, त्यांना ते दिलं। त्यानंतर त्यांनी मागणी बदलली की नाही मराठवाड्याला पूर्ण मिळालं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी त्याचीही सोय केली, शिंदे समिती नेमली। त्याच्यानंतर ते ऐकले नाही की म्हणाले आता पूर्ण महाराष्ट्राला झालं पाहिजे। तिथे आम्ही कोकणी लोकांनी एकत्र येऊन एक भूमिका घेतली की काही झालं की ह्याचा जो बेस आहे लक्षात घ्या, कुणबी म्हणून नोंदी मिळण्याचा तो कोकणात मिळणार नाहीत, नंबर 1। नंबर 2 म्हणजे फार महत्वाचं की कोणालाही आरक्षण असं आहे ना GR काढून किंवा तुम्ही सांगितलं मी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिळत नाही। त्या समाजाचं सर्वेक्षण केलं जातं, तो मागास आहे का हे बघितलं जातं आणि मग दिलं जातं। हे कुणबी म्हणून जे आरक्षण मिळत जात आहे, बरोबर आहे, ह्याला काही गोष्टी आहेत। काही लोक सरळ म्हणतात की शेती करतात ते कुणबी, असं नाही। शेती करतात ते जर कुणबी असते
तर बऱ्याचशा जातीतले सगळे जर कुणबी होऊन गेले असते. बरोबर आहे. बिलकुल. दुसरी आणि गोष्ट राजन अशी भाग आहे, जे तपशील सापडतो आहे त्यामध्ये विविध इतर जातीतली मंडळी सुद्धा कुणबी म्हणून काही ठिकाणी नोंदी सापडलेल्या आहेत. काही ठिकाणी तर मुसलमानांच्या नावापुढे सुद्धा कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, मारवाड्यांच्या नावापुढे सुद्धा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. असं असताना राजन घाग, ज्या वेळेला तुम्ही कोकणाविषयीची भूमिका घेता, या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राला एज्युकेट अर्थात शिक्षितही करायचं आहे. ती संधी मी तुम्हाला देतो. तुम्ही सांगा, कोकणातली समाज व्यवस्था कशी आहे, त्यात मराठा आणि कुणबी यांची व्यवस्था कशी असते, गावगाडा काय चालतो? नक्कीच मी तुम्हाला सांगतो, हे जे विदर्भ मराठवाड्यात कुणबीकरण चाललेलं आहे ते फक्त नावाला सर्टिफिकेट घेतात आणि त्यांना कुणबी प्रकार काय माहिती नाही. कोकणामध्ये कुणबी ही वेगळी व्यवस्था, जात व्यवस्था आहे. मराठा आणि कुणबी यांचे देव देवस्की व्यवहार, पूजापाठ हे सगळं वेगळ्या प्रकारे चालतं. आज कोकणामध्ये आमच्या रोटीबेटी व्यवहार होत नाहीत. याद्वारे त्या समाजाला कुठलाही काही लेखण्याचा माझा बिलकुल हे नाहीये. बिलकुल. मला सांगतो, कोकणात आम्ही गेले कित्येक वर्ष मराठा आणि कुणबी आणि बाकी समाज गुण्यागोविंदाने नांदतोय. आमच्याकडे हा प्रकार कधी आला नव्हता. कुणबी हा समाज खरोखर कष्टकरी आहे. पण हे जे मराठा किंवा मराठा समाज किंवा मराठा जात, मराठी अस्मिता संपवायचं षडयंत्र चाललंय, याच्या विरोधात आम्ही शड्डू ठोकलेले आहोत. आज मराठा क्रांती मोर्चामधून कुठलेही निर्णय होत असताना प्रत्येक वेळेला ठरवलं गेलं होतं की काय करायचंय, सगळ्यांना विचारून राज्यव्यापी बैठक होऊन केलं जात आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी करायचं किंवा आम्हाला कुणबी करायचं हे कोणाला विचारून कोणी डिसिजन घेतला? काहीतरी तुम्हाला पाहिजे होतं ना त्यासाठी. आज जर कायदा निघाला, मी तुम्हाला परत सांगतो नुकसान कसं होईल. उद्या लाखो कोटी लोक जर आले इकडे बसले आणि मुख्यमंत्र्यांनी त्या दबावाखाली जी.आर. काढला की चला सरसकट कुणबीकरण द्या, ते कोर्टात टिकणार नाही. दुसरी गोष्ट, ते ज्या वेळेला कोर्टात जाईल त्यावेळेला आम्हाला आरक्षण नसताना दुसऱ्या ज्या मिळणाऱ्या सवलती आहेत, ईडब्ल्यूएस मधून मिळतात, किंवा आम्ही आंदोलनं केली होती त्यावेळेला की मराठ्यांना आरक्षण नाही तर आरक्षणाच्या मिळणाऱ्या सवलती तिथे द्या. त्या अण्णासाहेब पाटील महामंडळातून असतील, सारथीतून असतील, 750 कोर्सेस आम्ही त्याच्यात घातले होते. डॉक्टर्स आणि किती लोकांना त्याच्यात ऍडमिशन मिळाले होते. बिलकुल राजन घाग, वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला प्रत्येकालाच मध्ये मध्ये थोडं थांबवावं लागणार आहे. आपल्याला प्रत्येकालाच एका मर्यादित वेळेमध्ये आपली भूमिका मांडायची आहे. मला पटकन तुमची भूमिका घेऊन आता डॉक्टर राजेंद्र मोरे यांच्यापर्यंत पोहोचायचंय. मोरे साहेब, आपल्या चर्चेमध्ये स्वागत. माझा आवाज अतिशय नीट येत असेल आणि तुमचा माईक सुरू असेल अशी अपेक्षा आहे. जो मुद्दा इथे राजन घाग यांनी उपस्थित केला तो थेट तुमच्या आजवरच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आहे. राजन घाग काय विचारतात? राजन घाग असं विचारतात की कुणाला विचारून मराठ्यांना कुणबी करण्याच्यासाठी तुम्ही लढतात आणि कोकणातल्या मराठ्यांना गृहीत का धरता आहात? प्रसाद सर, हा मुद्दा सरांनी जो मांडला आहे ती त्यांची बाजू आहे. पण एकंदर आपण जर विचार केला की मराठवाड्यामध्ये कुणबी आणि मराठा हे एकच आहेत. खरं तर त्यांनी जर उल्लेख केला तर 1919चा वर्धा डिस्ट्रिक्ट न्यायालयाचा जो निर्णय आहे, तर त्या वर्धा डिस्ट्रिक्ट न्यायालयाच्या निर्णयामध्ये देखील असं सांगितलेलं आहे की मराठा, देशमुख कुणबी हे एकच आहे. खऱ्या अर्थानं आपण जे जातीचं आत्माभिमान बाळगतो त्याच्यामुळे आपण कुठेतरी मुद्द्याला डायव्हर्ट करतो. एवढी मोठी मराठा समाजाची शक्ती माननीय जरांगे दादा पाटील यांनी निर्माण केली. आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये आपण ज्या मराठ्यांच्या लढाया लढल्या त्याच्यामध्ये विनाकारण एक मराठा समाजाची धुळफेक झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं कायदा करण्याचा अधिकार नसताना आपण राज्यव्यवस्थेनं तो कायदा केला आणि तो सुप्रीम कोर्टात पुरावे व्यवस्थित न मांडल्यामुळे तो टिकू शकलेला नाहीये आणि ते मागासले पण खऱ्या अर्थानं सिद्ध केलेलं होतं. आणि मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध झालं असताना आणि गायकवाड आयोगाने एखाद्या समाजाला अप्रगत घोषित केलं होतं, तर अप्रगत झालेल्या समाजाला परत प्रगत करणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर देखील आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवतो कारण मी घटना कायद्याचा अभ्यासक आहे. परंतु मराठवाड्याच्या पद्धतीने आपण जर बघितलं, सर्व निजामकालीन 1967 पूर्वी जर आपण अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे अशी की 1967 पूर्वी मराठवाड्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये शिक्षणाचं प्रमाण होतं आणि ज्या काही नोंदी मिळू लागलेल्या आहेत त्या कुणबी स्वरूपाच्या नोंदी आहेत. म्हणजे मराठा कुणबी हे एकच आहे. कारण विदर्भातल्या कुणब्यांना काही म्हटलं किंवा मराठवाड्यातल्या कुणब्यांना काही म्हटलं तर ते कुणबीच आहेत. कारण त्यांचे रोटीबेटी व्यवहार आहेत, रक्ताचे संबंध आहेत आणि ज्या हा भाग मराठवाडा विशेषतः, आता मराठाच्या प्रश्नाकडे मी नंतर येतोय, मराठवाड्यातला हा तीव्रतेने जाणवणारा प्रश्न होता ज्यावेळेस 1953 मध्ये जो अकोला झालेला आहे नागपूर करार,
तर त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे हैदराबाद स्टेट होतं त्याच्यामध्ये तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, काही जिल्हे, तर त्याच्यामध्ये सर्व मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट आहेत. आणि मला महत्वाचा मुद्दा ही जेव्हा आंदोलन एक निर्णायक वळणावर असताना प्रकारचा एक ध्रुवीकरण करण्याचा किंवा मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा जो विचार पुढे येऊ लागलेला आहे तो अत्यंत घातक आहे असं मला वाटतंय. बरं, आपण जो मुद्दा मांडला तो मुद्दा मुळात मराठवाडा आणि विदर्भाच्या संदर्भातला आहे. याच्यातले दोन तपशील चर्चेमध्ये घेतो. राजेंद्रजी, आपल्यालाच माझा पुढचा प्रश्न असेल. तुम्ही बोलल्याच्या नंतर आपण तेजस्विनी ताईंपर्यंत पोहोचणार आहोत. मला एका पटकन कमी वेळामध्ये पटकन छोटंसं उत्तर असं अपेक्षित आहे. तुम्ही लढाई सुरू केलीत तेव्हा ती मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातली होती. मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी मानलं जायचं कारण त्याचे काही ऐतिहासिक संदर्भ तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळातले देत होतात. विदर्भामध्ये मराठ्यांचं कुणबीकरण पंजाबरावांनी करवून घेतलेलं होतं, ते सहज झालेलं नाही. हे असं सगळं असताना माझा जो मूळ प्रश्न होता ज्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय म्हणून मी तो आपल्याला परत विचारतो, तुम्ही कोकणी मराठ्यांना गृहीत का धरताय? मुद्दा असा आहे की ज्यावेळेस हा मनोजदादा पाटीलकडे हा मुद्दा आला होता आणि हा सुटण्याच्या निर्णायक वळणावर होता मराठवाड्याचा प्रश्न, खरं तर मनोजदादा पाटील यांनी जी भूमिका आहे ती अत्यंत उदात्त आणि सर्वसमावेशक मांडली की मराठवाड्याच्या बांधवांना जर कुणबी सर्टिफिकेट मिळत असेल तर मग बाकी मराठाच्या बांधवांना का नको? कारण मराठा ही ताकद, इम्पॉवर ही शक्ती एक आहे आणि आपल्या बांधवांना सोडून आपण मराठवाड्यापुरतं आपलं हित, खरं तर गरज अत्यंत तीव्रतेने ती आहे. आणि मुद्दा असा आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी सर्टिफिकेट घेण्याची अशी काही जबरदस्ती कोणावरती नाहीये, ते त्यांनी घेऊ नये खरं तर. पण ह्या ज्या आंदोलनामध्ये हे जे मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे न भूतो न भविष्यती, एका सामान्य माणसाने हा मोठं आंदोलन उभं केलेलं आहे. या आंदोलनाला खोडा घालण्याचं काम करू नये. कारण महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा प्रश्न आहे, कारण तुम्ही तर सुप्रीम कोर्टामध्ये आता क्युरेटिव्ह याचिका आहेत. जर तुम्हाला मराठा म्हणून आरक्षण घ्यायचं असेल, ओबीसी प्रमाणपत्र नको, तर तुम्हाला जबरदस्ती कोण करणार आहे? तुम्ही नका ते घेऊ नका. मोरे पाटील, आपण थेट मुद्द्यावर चर्चा आणत हे असं म्हणालात की ज्यांना कोणाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल त्याने घ्यावं, ज्याला नाही घ्यायचं त्यांनी सोडून द्यावं. तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचूयात. तेजस्विनी चव्हाण, या मुद्द्यावर आपण यापूर्वी पण अनेकदा बोललोय, मात्र वारंवार बोलत राहावं लागेल कारण समाज ही चर्चा अत्यंत गांभीर्यपूर्वक पाहत असतो आणि समाज या चर्चेतून काय योग्य काय अयोग्य हे ठरवत असतो. आपल्याला या चर्चेत तुम्ही मांडलेल्या मतांच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रतिक्रियेतून हे लक्षात येत असतं. मला आपल्याकडून तेजस्विनी चव्हाण असं जाणून घ्यायचं आहे की केवळ आणि केवळ कोकणातलेच मराठे कुणबी होण्याच्या विरोधात आहेत का? इतर सगळ्या मराठ्यांना मिळेल तेव्हा पटकन कुणबी प्रमाणपत्र हवंय का? जसं राजेंद्र मोरे पाटील म्हणतात की ज्यांना मिळतंय त्यांनी घेऊन टाकावं, नसेल त्यांनी उगाच विरोध करू नये, आंदोलनात खोडा घालू नये. तुमची भूमिका आंदोलनात खोडा घालण्याची आहे का मराठ्यांना मराठा म्हणून असलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे? मुळात आहे की नाही, जसं हे म्हणतायत ज्यांना गरज आहे किंवा ज्यांचे निघत आहेत त्यांना दाखले घेऊ द्यात. मग आमची ही पहिल्यापासून एकच विषय होता की जे काय आहे ज्यांचे निघतात त्यांना घेऊ द्यात. आम्ही म्हणतच नाही नका घेऊ द्यात, पण जे सरसकट तुम्ही भूमिका मांडत आहात ना त्याच्यामुळे पूर्ण समाजाला तुम्ही पकडून बोलत आहात. तुम्ही कुठल्याही समाजाला कुठल्याही, जसं की आता कोकणातील लोकांनी विरोध दर्शवलेला आहे तसंच सेम टू सेम पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला आमची मराठा जो समाज आहे किंवा मराठा आमचं जे अस्तित्व आहे ते आम्हाला टिकवायचंय, आम्हाला त्याचं कुणबीकरण करून घ्यायचं नाहीये. वारंवार मी मागेही सांगत आलेल्या आहे या सर्व गोष्टी की ज्यांच्या सर्टिफिकेट्स आहेत त्यांना घेऊ द्यात, आम्ही अडवत नाही आहोत. पण तुमच्या सरसकट या भूमिकेमुळे आमचं जे मराठा समाजाचं एससीबीसीचं जे काय आरक्षण असेल किंवा ईडब्ल्यूएस हे जे आरक्षण असेल त्याला तुमच्या या भूमिकेमुळेच आम्हाला फटका बसणार आहे. तर तुम्हीही आमचा विचार करून बोला, असं डायरेक्ट म्हणू नका की आम्ही आंदोलनात खोडा घालतोय किंवा काय. आम्हाला आंदोलनात खोडा घालायचा नाहीये किंवा काय नाही, आम्ही आमची बाजू मांडतोय, तुम्ही तुमची बाजू व्यवस्थित मांडा. आम्ही आजपर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टीतून दुखवलेलं नाहीये, तर तुम्ही असे सगळे वक्तव्य करून आम्हाला दुखवू
नका, ही एक माझी त्यांना खरं तर नम्रपणे विनंती आहे. आणि मुद्दा हाच आहे, जर लिगल डॉक्युमेंट आहेत, लिगल कायद्यात जे बसत आहेत तेच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ह्या सगळ्या असं वारंवार प्रत्येक वेळेस तुमच्या भूमिका बदलतात. आणि बघायला जर तसं दृष्टिकोनातून आता आपण गेलो तर मराठवाड्यामधल्या समाजाला त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायचे होते पूर्णपणे. ऍक्च्युली तिथेच सगळ्यात कमी नोंदी निघालेल्या आहेत. आणि हा लढा कुठेतरी मला असं वाटतंय की त्या मराठवाड्याच्या अनुषंगाने चालू आहे. बाकीच्या महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल आहे नाही ह्याचा अजून मी अभ्यासच करणार नाही आणि मला करायचा नाही, कारण की ऑलरेडी विरोध व्हायला चालू झालेला आहे. पहिले सगळेजण म्हणत होते की ह्याच एकट्या विरोध करतायत, तर आता तुम्ही बघितलं असेल की आता स्टेप बाय स्टेप सर्व लोक समोर यायला लागलेले आहेत. प्रत्येकाला आपली जात, आपला धर्म हा आपलाच वाटत असतो. कधीही कुठल्याही म्हणजे आरक्षणासाठी दुसरी जात स्वीकारणं हे कधीही कुणाला मान्य होणार नाही. आणि सर्टिफिकेटचा विषय राहिला तर अजूनही मी सांगण्याचं हे करत आहे की मराठा आणि कुणबी मराठा हे वेगवेगळे आहेत. तुम्ही अजूनही विचार करा, कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जातीमध्ये शेतकरी हा आहे आणि प्रत्येकाकडे शेती आहे. त्यामुळे तुम्ही हे असं वारंवार म्हणू नका की मराठा समाज. मग असं असेल ना, ज्यांच्या आता निघालेले आहेत त्यांनाही मग कुणबी म्हणून घ्या ना. बिलकुल. याच्यातला मुद्दा एक जो तुम्ही मांडला त्यातला लक्षात चटकन येणारा मुद्दा असा आहे की सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करायला अनेकांचा विरोध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी करा म्हणून हे आंदोलन उभं राहिलं, त्याच मराठवाड्यात कुणबी मराठ्यांच्या नोंदी सगळ्यात कमी सापडल्या. राजन घाग, आपल्यापर्यंत येतो. या सगळ्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नोंदी कमी सापडणं हेच आंदोलनातलं सगळ्यात मोठं अडचणीचं ठरणारं कारण आहे का? आणि जर समजा मराठवाड्यातच सगळ्यात कमी कुणबी मराठी सापडणार असतील तर महाराष्ट्रावरच्या मराठ्यांवर कुणबीकरण लादण्याची चूक होतीये का? नक्कीच या बाबतीत याच्यासाठीच आम्ही तुमच्याकडे बसलेलो आहे. मला डॉक्टर साहेबांना 2-3 प्रश्न विचारायचे. जी बिलकुल. खरोखर तुमचा अभ्यास असेल तर मला पहिलं सांगा की सरसकट कुणबीकरण शक्य आहे का? असेल तर आम्हाला पटवून सांगा. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही सांगितलेलं आहे. जर नसेल तर दिशाभूल करू नका. नंबर 1. नंबर 2, आता मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्रकारे फूट पाडायचा प्रयत्न नाही. तुम्ही मला कधी मनोज जरांगेनं कधी ओळखता मला माहिती नाही. मी गेले 4-5 वर्ष त्यांना ओळखतो. त्यांच्या आंदोलनाला जाऊन मी त्यांना अक्षरशः आंदोलन सोडवून आलेलो आहे. ज्या वेळेला सराटीमध्ये पोलिसांनी हल्ला केला, लाठीचार्ज केला, त्यावेळेला मुंबईमध्ये लालबागमध्ये त्याचा निषेध केलेला मी माणूस आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. पण जो विषय पटत नाही तो पटत नाही. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. यांची जी कोर टीम होती त्या कोर टीम मधले किशोर चव्हाण यांनी काल परवा स्टेटमेंट दिलेलं आहे. ते खरोखर तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, आमची मराठी हैदराबाद संस्थांची जी लिमिटेड होती त्याच्यासाठी होती, नंतर ती मराठवाड्यापर्यंत आली. ती मराठवाड्यापर्यंत तरी जर मनोज जरांगे ऐकले असते तर ते मान्य झाले असते आणि तिथे तो कायदा लागू झाला असता किंवा ते मिळालं असतं. आज किशोर चव्हाण स्वतः म्हणतायत की ह्या पूर्ण महाराष्ट्रापर्यंत गेल्याप्रमाणे ह्या प्रकरण तिकडे गेल्यामुळे आज मराठवाड्यातले मराठेही उपेक्षित राहत आहेत. ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या याच्यातून हे जे सगळं चाललंय याच्यातून साध्य काय करायचंय? आज कुठला आपण प्रत्येक करतोय, काहीतरी मिळवलं पाहिजे समाजाला. ज्या वेळेला समाजाला काहीतरी मिळवायला येतं त्यावेळेला काहीतरी खोडा घातला जातो. विरोधाची राजन घाग, इथे मुद्दा आता मग असा उपस्थित होतो की दरवेळेला मागण्या बदलून, दरवेळेला भूमिका बदलून, दरवेळेला तारखा वाढवून नक्की आंदोलनात खोडा कोण घालतं? कोकणी मराठे खोडा घालतात का स्वतः मनोज जरांगे स्वतःच्याच आंदोलनात खोडा घालतात? राजन घाग, आपण यावर आधी बोलावं मोरे पाटीलांकडे, त्यानंतर त्याचं उत्तर मागूयात आपण. माझं नक्कीच याच्यावरती आहे की आंदोलन आम्हाला असं वाटत होतं की त्यांची एक कोर टीम आहे, ते खरोखर चांगले अभ्यासू लोक आहेत. पण ज्या प्रकारे होतं असं नाही चालत. लोक तुमच्याकडे एकदा येतात, दोन. हे आंदोलन एका बऱ्याच वेळेनंतर चालू झालेलं आहे. आम्ही स्वतः फार आशेने बघत होतो. पण ही जी प्रकरणं होत आहेत ना, की पहिली मुदत, दुसरी मुदत, तिसरी मुदत, त्याच्यानंतर आता काही सांगितलं की मुंबईमध्ये 144 144 कलम लावलेले. अहो, ते मुंबईत तर वर्षातले 12 महिने कधीही असतं ते, समजलं. त्याच्यामुळे आंदोलन ठरलं की करून टाकायचं असतं. काय 4-6 केसेस पडतात, आमच्यावर पण केसेस पडलेले आहेत. पण याने समाज संभ्रमित होतोय. आम्ही आज काय झालेलं आहे, या आंदोलनाला विरोध. आता जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला कुणबी घ्यायचं, मराठा घ्यायचं, तसं आम्ही सांगतो ना, तुम्हाला कुणबी घ्यायचं तुम्ही घ्या, तुमची लढाई तुम्ही लढा, आमची लढाई आम्ही लढतो. एक लक्षात घ्या, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. आज जर कोणी कुणबी सर्टिफिकेट घेतलं तर उद्या त्यांची मुलं, त्यांच्या मुलांच्या नंतर 3ऱ्या पिढीला मराठा हे नाव त्यांचं पुसलं जाणार. मराठा ही आमची ओळख, अस्मिता
शाबूत ठेवायची असेल तर आम्ही आमचा लढा लढतोय आणि आम्ही मराठा म्हणूनच आरक्षण घेणार हे आज तुम्हाला ठासून सांगतो. जी, राजन घाग यांच्या कुठल्याही भूमिकेवर तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचूयात. तेजस्विनी चव्हाण, ही जी भीती आहे की छत्रपतींचे मावळे तिसऱ्या पिढीनंतर ओळख सांगायलाही मराठी राहणार नाहीत, ही खरी आहे का? तुम्हाला साताऱ्यात त्याचा अनुभव येतो का? आणि आपण थेटच मुद्द्यावर येऊ. उद्या जर समजा मराठ्यांना कुणबी करायचं ठरलं तर उदयन महाराज कुणबी होतील का? हा हास्यास्पदच मुद्दा म्हणजे तुम्ही आता विचारलेला आहे की पहिलं तर राज्य जी म्हणजे काय म्हणतात त्याला आता बोलायचं कसं, महाराजांचं तर मी काही सांगू शकत नाही. शक्यता हीच आहे की महाराज त्यांची जी काय वंशावजी चालत आलेली आहे किंवा जे काय ते आतापर्यंत लाईफस्टाईल जगत आलेले आहेत किंवा ते जे काही समाजासाठी करत आलेत राजा म्हणून, तर ते उतरून म्हणजे काय म्हणतात एखाद्या गोष्टीमध्ये अडकणार नाहीत, अटींमध्ये अडकू शकत नाहीत. ते मनाचे म्हणजे म्हणतात ना, त्यांना जे गादीचा वारसा आलेला आहे त्या पद्धतीनं ते कॅरी फॉरवर्ड होत राहणार आहे त्यांचं. आणि दुसरा मुद्दा राहिला तर कुणबीकरणाचा विषय, तर आम्ही वारंवार हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता पण दादा म्हणाले की मराठा समाजाला संपवण्याचं जे काही षडयंत्र आहे हे चालू आहे. हे मी मागेही तुम्हाला सांगितलेलं आहे की हे ऍक्च्युअल मध्ये असंच आहे की मराठा समाज संपवायचा आहे आणि ह्या दृष्टिकोनातूनच ह्यांची वाटचाल चालू आहे. आणि तेजस्विनी चव्हाणांच्या आणि त्याचबरोबर राजन घाग या दोघांच्याही उत्तरानंतर मोरे पाटील आपल्याला सविस्तर मिळेल. छोटे छोटे प्रश्न मध्ये येतील, एकेका मिनिटामध्ये पटकन उत्तर द्या. पहिला आक्षेप काय आहे तर तुम्ही मराठ्यांचं अस्तित्व संपवायला निघालेला आहात. मुद्दा असा आहे प्रसाद सर, मॅडम सांगतात या सर्व दोघांचे आदर आहे. हे सगळे बांधवत आपण एका उद्दिष्टाने लढाई लढू लागलो. कारण आरक्षण हा विषय नाही, ही ताकद जी आहे वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला त्या मार्गावरती ही ताकद आणायची आहे. केवळ एकमेकांना विरोध करू नाही, आपल्याला हा प्रश्न सामाजिकतेने सोडवायचा आहे. मुद्दा असा आहे की आमचे तर विदर्भ आणि आमचे रोटीबेटी व्यवहार आहेत, खानदेशमध्ये आहेत. आता खानदेशचे 90% तो ओबीसी मध्ये गेलेला आहे. आता ताई सांगतात, तेजस्विनी ताई सांगतात, त्याचे देखील मला वाटतं 12 लाखापेक्षा जास्त लोक त्यांनी जास्त लाभ घेतलेला आहे कुणबींचा. ते म्हणतात आमचा विरोध आहे, 3 जिल्ह्याचा काहीतरी थोडस प्रश्न आहे, नाही तर तो देखील समाज मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये गेलेला आहे. आणि राहिला कोकणातला, तर कोकणातला प्रश्न असा आहे की त्यांची रोटीबेटी व्यवहार ओबीसी आणि त्याच्यामध्ये होत नाही. त्यांना मराठा कुणबी म्हणून चालतंय, पण नुसतं कुणबी म्हणून चालत नाही. हा विषय आता थोडा तांत्रिक विषय आहे. मराठा कुणबी म्हणून नुसतं कुणबी. राजेंद्रजी, आपण हे यापूर्वी पण चर्चेत मांडलं. मुद्दा काय येतो की तुम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी व्हायचं होतं, ठीक आहे, समजू शकतो. विदर्भातले मराठे आतापर्यंत अनेकदा कुणबी होत आलेले आहेत, समजू शकतो. पण तुम्ही तुमचं कुणबीकरण कोकणातल्या मराठ्यांवर लादतलं का? नाही, लादण्याचा प्रश्न नाही सर. ज्यावेळेस सरसकट मनोज दादांनी हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आणि संपूर्ण काही कोकणातले नेते वगैरे जे काही मनोज दादाला भेटले, आता खरं तर हा प्रश्न अंतिमतः निर्णायक न्यायाच्या भूमिकेत मराठवाड्याचा होता. परंतु मुद्दा असा आहे की सर्वांना, मराठा समाजाला सर्वांना ओबीसी हे प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी सगळ्यांची धारणा त्या ठिकाणी निर्माण. कारण पश्चिम महाराष्ट्र सर्वाधिक लाभधारक आहे ओबीसीचा. आणि आजही सर्व प्रमाणपत्र तेजस्विनी ताई काही म्हणत असल्या तरी जास्तीत जास्त लाभ आम्हाला तर काय म्हणत असतील म्हणजे काय, हे काय नाही काय म्हणत असतील म्हणजे काय म्हणताय तुम्ही? काय म्हणत असतील म्हणजे काय असतंय? काही म्हणजे काय, आम्ही वेडे म्हणून अभ्यासक बसलोय का इथे? वेडे म्हणून बोलतोय का आम्ही वारंवार? कायद्याच्या दृष्टिकोनातून बोलतोय, काही काय बोलतोय म्हणजे काय? तुमची हे जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत ना, ते वारंवार ह्या अशा सगळ्या लँग्वेजचे वापर करत असतात. त्यांना शब्द आणि व्यवस्थित वापरायला शिका आणि बोलायला शिका. तुम्ही काय बोलत असता प्रत्येक वेळेस? आम्ही काही बोलतोय का? आम्ही वेडे आहोत का? मराठा समाज वाचवतोय म्हणजे आम्ही वेडे वाटतोय का तुम्हाला? आता ह्या नोंदी प्रत्येक वेळेस तुम्ही काय हॅलो, मला काय म्हणायचं, स्वतः कबूल केलेलं आहे की यांचा प्रश्न मराठवाड्यापुरता मर्यादित होता. सरांचे जे काही आहेत ना समर्थक, त्यांनी बोलताना व्यवस्थित विचार करून बोला. तुम्ही कसे शब्द वापरतायत, हे काय बोलतायत, ते काय बोलतायत? मोरेजी उत्तर द्या. तुमच्या वक्तव्यामुळे आपली एक भगिनी दुखावली गेली आहे. नाही, ताईला दुखवण्याचं काही कारण नाहीये. मुद्दा असा आहे की सर्व न्यायमूर्ती शिंदे समिती याच्यामध्ये आता हा निर्णय शासनाचा निर्णय हा आपला थोडाच निर्णय आहे. ज्यावेळेस मराठवाड्याचा निर्णय होता त्यावेळेस तो महाराष्ट्र पातळीवर गेला. मंत्रिमंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात आणि त्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच असेल. कारण मराठवाड्याच्या बाहेरच
जास्तीत जास्त कुणबीचे नोंदी सापडू लागलेल्या आहेत आणि आपण नाही आपण- मग मुद्दा मग इथेच तर खरा मुद्दा येतो ना. मग याचा अर्थ आंदोलन फसलं. तुम्हाला मराठवाड्यातच इतक्या कमी नोंदी सापडल्या तर मग या आंदोलनाचं फलित काय? तुम्ही का आंदोलन केलं आणि का ती मागणी लावलीत? तुम्हाला आधीपासून ठाऊक होतं का की मराठवाड्यात ज्या वेळेला शोध सुरू होईल त्यावेळेला कमी नोंदी सापडतील, मग आपण आपलं आंदोलन मोठं करण्यासाठी मराठवाड्याच्या बाहेरच्या मराठ्यांना पण कुणबी करण्याच्यासाठीची मागणी करावी, अशा प्रकारची सांकेतिक कल्पना तुम्हाला आली होती का? नाही, मुद्दा असा आहे सर की ज्या भागामध्ये नोंदी आहेत ते ऑलरेडी ओबीसी, विदर्भामध्ये जे गोंदिया आहेत, भंडारा आहे, गडचिरोली आहे, याच्यामध्ये ऑलरेडी ओबीसी आहेत, त्याच्यामुळे ते सापडणार होते कुणबीच्या नोंदी. अहो, पश्चिम महाराष्ट्रात सर, देखील ते सर, झालेलं आहे. तुम्ही त्याच्या काय नोंदी- आहे का? एका प्रश्नाचं उत्तर द्या. सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनातच कारवाई करत आलेला आतापर्यंत. या 3 महिन्यामध्ये तुम्ही हेच केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मनाला जे वाटेल ना त्या पद्धतीने आंदोलन फिरवलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही चाललेला आहात. तुम्ही विचार करत नाहीयेत आमच्या सगळ्यांचा. पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, अजून आमच्या खालचा भाग असेल, कर्नाटक, कुठल्याच भागाचा तुम्ही विचार करत नाही. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःचा विचार करताय. कारण नसताना तुम्ही आम्हाला हा नाव सगळा देता आणि वरून तुमचे जे बोलणं असतंय ना शब्द विचित्र बोलता तुम्ही फार. जी, राजन घाग यांचं एक मत घेऊयात. राजन घाग जी, वेळेची मर्यादा आहे, 1 मिनिटात बोला कृपया. प्रसादजी, आता यांनी चॅनेल समोर कबूल केलेला आहे की हा आमचा मराठवाड्यापुरता प्रश्न मर्यादित होता, यांनी कबूल केलेला आहे. नंबर 1. नंबर 2, आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतोय, कोकणात चालू झालेली ही मुवमेंट राजन घाग किंवा काही लोकांपुरती नाहीये. कोकणातील रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये बैठका झाल्या. 10 तालुक्यांच्या बैठकाहून ठराव पास झालेले आहेत. येत्या 17 जानेवारीला कोकणात चिपळूणमध्ये भव्य मराठा मेळावा होतोय. त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की कोकणातील मराठ्यांची व्यथा काय आणि मनातली भावना काय. जी, मग आज आम्ही राजन ह्या घाग, गोष्टीत एक पटकन एवढंच आणखीन छोटंसं उत्तर आपणही देऊन टाका. त्या तुमच्या कोकणातल्या मराठ्यांच्या मेळाव्यात तुम्ही मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मागणार आहात की कसं? आमची मागणी ऐका, तुम्हाला म्हणतो, आम्हाला कुठल्याही राजकारणात फसायचं नाही. आमची मागणी स्पष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच, आणि ते पण टिकणार आहे. त्याच्यात कोणी राजकारण नाही. आज ठीक काय आहे. होतं सांगतो तुम्हाला, हे राजकारणी जेव्हा विरोधी पक्षात असतात, कुठलाही पक्ष असू दे किंवा नेते असू दे, ते मराठा समाजाविषयी जास्त संवेदनशील होतात. त्यांना मराठा समाजाविषयी जास्त आत्मीयता वाटते, पण ते सत्तेत घेतल्यावर बदलतात. म्हणून आमची मागणी आता स्पष्ट, आम्हाला तुमच्या कुठल्याही कचाट्यात अडकायचं नाही. मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच, आणि ते पण टिकणारे. ठीक आहे. मला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुम्हाला थांबावं लागतंय. राजेंद्र मोरेंकडे उत्तरासाठी जावं लागेल. चर्चेचा समारोप करण्यापूर्वी राजेंद्र मोरे, आपल्याला या घडणाऱ्या घटनांच्या विषयी पण बोलावं लागेल. तुम्ही एका बाजूला मुंबईकडे येण्याच्यासाठीची तयारी करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही येत असताना, म्हणजे तुम्ही घेतलेल्या भूमिकांच्या अनुषंगानं मुंबईकडे निघण्यापूर्वी स्पष्टपणे काही ठिकाणातून आणि त्यात सुद्धा कोकणातून आवाज येतोय की जरांगेंची मागणी चुकली आहे. बोला आता मोरेजी, आपल्यासाठी 1 मिनिट पूर्ण वेळ आहे. तर प्रसाद सर, हा विषय जो आहे मराठवाड्याचं जे मागासलेपण आहे, 67 पूर्वी नोंदी नाहीये, कमी प्रमाणात, पण ते कुणबीच आहे. हे 100% खरं आहे. सर्व मराठा कुणबी आहे. विदर्भातले आणि खानदेशमधले आमचे रोटीबेटीवर आहेत. तुमचे खानदेश 90% याच्यामध्ये गेलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात नोंदी आहे. आता मुद्दा असा आहे की कोकणमध्ये तुम्हाला काय करायचा निर्णय घ्यायचा. तुम्हाला ईडब्ल्यूएस आहे, तुम्हाला सिक्युरिटी पिटिशन कोर्टामध्ये आहे, तुम्ही घेऊ शकता. कोण नाकारते त्यांना? असं जबरदस्ती कोणाला केलेली आहे? जरांगे मनोज दादाने अशी जबरदस्ती कोणाला केली नाही. आता भूमिका बदलली, बघितलं का तुम्ही? यांच्या प्रत्येक वेळेच्या भूमिकेमध्ये हा बदलाव आपल्याला दिसत आलेला आहे. आता यांनी काय सांगितलं, ज्यांना घ्यायचंय त्यांना घ्या. आता काय म्हणतायत, तुम्हाला ईडब्ल्यूएस आहे, एससीबीसी आहे, मग तुम्ही का बरोबर सरसकट भूमिका सोडू शकत नाही? तुम्ही सरसकटची भूमिका सोडा ना. मॅडम, तेजस्वी मॅडम, न्यायमूर्ती शिंदे असतील किंवा अन्य कोणी असेल तर तुम्ही मराठवाड्यापुरताच पांडा बघताय. तुम्ही तोच बघा. तुम्ही आमच्यावरती लादू नका. वारंवार आम्ही सांगतोय तुम्हाला, तुमच्या भूमिका बदलत आहेत आणि तुमच्या बदलत्या भूमिकेमुळे आम्ही सगळे त्याच्यामध्ये म्हणतात ना, गव्हाबरोबर किडे रगडले जातात, तशी परिस्थिती आमची करून ठेवलेली आहे तुमच्या त्या आंदोलनाच्या दिशेने. जरी काही निवडक प्रतिनिधी करत असाल, पण ही तुमची भूमिका काही योग्य नाही. कारण पश्चिम महाराष्ट्रानं मोठ्या प्रमाणात तुमची भूमिका योग्य आहे का? मराठ्यांना कुणबी करणे ही भूमिका योग्य आहे का? डॉक्टर साहेब, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा ना. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा. आमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला. मनोज दादा पाटीलांची जी मागणी आहे
याला न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली. शिंदे समितीच्या अहवालानं मंत्रिमंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी नेमली होती शिंदे समिती. तुम्ही उर्वरित महाराष्ट्र घेऊ नका. तुम्ही तुमच्या मागण्या बदललेल्या आहेत वारंवार. तुमच्या मागण्या बदलल्यामुळे डिसिजन बदलावे लागतात आम्हाला. त्याचे लाभ अनेक वर्षापासून मिळवायचे आणि उगाच काहीतरी आंदोलनामध्ये तुम्हाला काहीतरी संभ्रमाची भूमिका व्यक्त करायची. 12 लाख लोकांनी सोडून द्यावं ओबीसी तुमचं. तुम्ही वारंवार तेच बोलताय. या भूमिकेवर ठाम राहा तुम्ही. नाही डॉक्टर साहेब, डॉक्टर मोरे, या भूमिकेवर तुम्ही ठाम राहा. या भूमिकेवर तुम्ही ठाम राहा. जर तुम्ही बाकी महाराष्ट्रातून मराठवाड्यातून दिलात ना आवाज, आम्ही तुमचा हाडतुडे घालून सत्कार करू. आमचं काय करायचं तर आम्ही बघतो. चिपळूण 17 तारखेला फक्त कोकण नाहीये, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे पण लोक येतात, हे बघायला या. काय तिकडे तिकडे तुमचं तुम्ही बघा ना, आमच्या इकडे येऊ तुमच्या नका या तुम्ही. मागणीला कोणत्याही पश्चिम महाराष्ट्राचा बांधवाचा पाठिंबा नाही. ही वैयक्तिक मागणी आहे. ठीक आहे, मला चर्चेत हस्तक्षेप यासाठी करावा लागतोय कारण वेळेची मर्यादा आहे. आपल्या या चर्चेच्या निमित्तानं विविध प्रकारची मतं समोर आली. सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाले, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. चर्चेला आटोपतं घेण्यापूर्वी एका गोष्टीच्या संदर्भातला खुलासा करावा लागेल, तो म्हणजे असा की एकच समाज एकाच वेळेला कुणबी, एसईबीसी, ईबीसी, त्याचबरोबर EWS अशा सगळ्या प्रकारची आरक्षणं घेऊ शकत नाही. ज्यांना कोणाला समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्या नेतृत्वाला एकदा ठरवावं लागेल की नक्की आपल्याला आरक्षण हवं कसं आहे. तुर्तास या चर्चेला आटोपतं घेतो. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.